स्वागत आहे तुमचं घरगुती रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहोत उरलेल्या चपातीपासून काहीतरी असा चटपटीत नाश्ता। काहीतरी चटपटीत खाण्याचं मन करत असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा। चला तर मग बघूयात रेसिपी। साहित्य बघूयात। काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हळद, थोडे पांढरे तीळ आणि आमचूर पावडर, अद्रक आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर, चपाती घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 वाटी कोथिंबीर आहे, बेसन पीठ आहे 1 वाटी, त्याच्यातलं थोडं ठेवलेलं आहे मी, नंतर थोडं लागलं तर आपल्याला पातळ घट्ट त्याप्रमाणे। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हळद, आमचूर पावडर आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत, मिरची आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, चवीपुरतं आता मीठ घेऊयात। मिश्रण आता सगळं एकत्र करून घेऊयात। मिश्रण एकत्र करून मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याला घट्टसर असं मळून घेऊयात। जसं आळू वडी करतो ना आपण, त्या पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचंय। पाहू शकता पीठ जास्त पातळ पण ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। जसं आपण आळू वडी करतो त्याचप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे। चपाती घेतलेली आहे, चारी बाजूनी मस्त आपण त्याला ते मिश्रण लावून घेऊयात। दाटसर असं मिश्रण लावून घ्या। मिश्रण आता आपलं लावून झालेलं आहे, तर त्याचा रोल करून घेऊयात। जसं आळू वडीला आपण करतो सेम तसंच करायचं आहे। पाहू शकता याप्रमाणे अशी त्याचा रोल करून घ्यायचा आहे। इथे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला स्टीम करून घेऊयात। पाणी ठेवलेलं आहे मी एका पातेल्यात, त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे। आता हे रोल ठेवलेले आहेत आपण, त्याच्यावर आता झाकण ठेवून घेऊयात। एक 10 मिनिटे त्याला वाफळून घेऊयात। पाहू शकता 10 मिनिटं झालेलं आहेत। रोल काढून आता कट करून घेऊयात। अशाच प्रमाणे मी सगळे रोल कट करून घेतलेले आहेत। आता पाहू शकता त्याला फ्राय करून घेऊयात। तेल ठेवलेलं आहे तापायला, रोल आपण त्याच्यात सोडलेले आहेत। तयार आहे आपली उरलेल्या चपातीची भाकरवडी। मस्त अशी कुरकुरीत उरलेल्या चपातीची भाकरवडी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा।